महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। दिवसाचे अभिष्ट चिंतन, वाढ दिवसाचे अभिष्ट चिंतन, वाढ दिवसाचे अभिष्ट चिंतन, वाढ दिवसाचे अभिष्ट चिंतन। नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमेला वसलेले छोटेसे टुमदार गाव, तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच घोडेगाव। ग्रामदैवत श्री राजा हरिश्चंद्र महाराज आणि अनेक देवदेवतांच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेले गाव घोडेगाव। आणि याच आपल्या घोडेगावमधील एक आदर्श व प्रतिष्ठित कुटुंब म्हणजेच बेलापूरकर कुटुंब। बेलापूरकर परिवारातील अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आज आपण साजरा करीत आहोत। तो म्हणजे श्रीमती सरस्वती शांताराम शेठ बेलापूरकर यांचा 81वा तर त्यांचे चिरंजीव श्रीयुत अविनाश उर्फ बाळासाहेब शांताराम शेठ बेलापूरकर यांचा 61वा अभिष्ट चिंतन सोहळा। आणि याच अभूतपूर्व दिनाच्या निमित्ताने या परिवाराचा घेतलेला हा थोडक्यात आढावा। तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत। कायमी पतित, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो। तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। वडील कैलासवासी शांताराम शेठ विष्णू बेलापूरकर व आई सरस्वती शांताराम शेठ बेलापूरकर यांच्या संसारवेलीवर उमललेलं पहिलं फूल म्हणजे चिरंजीव अविनाश उर्फ बाळासाहेब। तदनंतर चिरंजीव दिलीप, चिरंजीव संदीप, चिरंजीव संतोष या फुलांनी बेलापूरकर परिवाराचा विस्तार झाला। वडील शांताराम शेठ बेलापूरकर हे स्वतः सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने आपला वडिलोपार्जित सोने चांदीच्या कारागिरीचा व्यवसाय सांभाळत त्यांनी घोडेगावमध्ये कुटुंबाचा चरितार्थ चालविला। त्यावेळी ते अगदी पायी चालत जाऊन शिनोली गावातील लोकांचे दागिने घडवून देण्याचे काम करत, परंतु केवळ कारागिरीच्या कामावर कुटुंबाचा उदरनिर्वाह जिकिरीचे होत असल्या कारणाने त्यांच्या पत्नी सरस्वती यांनीही शिवणकाम, बांगड्यांचा व्यवसाय आणि इतरही विविध पडेल ती कामे करत कुटुंबाला सावरण्याचे काम केले। मुलगा बाळासाहेब हा लहानपणापासूनच शाळेत अतिशय हुशार, तल्लख बुद्धिमत्तेचा आणि शिक्षकांचा लाडका असा विद्यार्थी होता। त्यांना क्रिकेटची प्रचंड अशी आवड होती। क्रिकेटसाठी वाटेल ते असंच म्हणा हवं तर। या समवेतच आईला अगदी मुलीप्रमाणे घरकामात मदत करण्याची त्यांना विशेष आवड होती। हळूहळू आपल्या वडिलांचे सोने चांदी घडविण्याचे कामही त्यांनी आत्मसात करून घेतले। मग
वडिलांसोबत शिनोली या ठिकाणी पायी चालत जाणे असो किंवा येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे सोने चांदी घडविण्याचे काम असो, त्यांच्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी अगदी मनापासून सांभाळण्याचं काम केलं. त्यामुळे वडिलांच्याही कामाला वेग प्राप्त झाला आणि त्यांनी थेट बेलापूरकर ज्वेलर्स या नावाने घोडेगावातील पहिले सोने चांदीचे सुवर्णदालन ग्राहकांच्या सेवेसाठी निर्माण केले. व्यवसाय, शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांची सांगड बसावी या भूमिकेतून आणि आपल्या भावांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने बाळासाहेब यांनी त्यांचे शिक्षण 12वी मध्येच अर्धवट सोडून संपूर्ण वेळ व्यवसायात देण्याचे ठरविले आणि अतिशय जिद्दीने त्यांनी तिन्ही भावंडांचे उच्च शिक्षण पूर्ण केले. दरम्यान 1984 साली बाळासाहेब हे सोलापूरचे प्रसिद्ध सोनार कैलासवासी वसंतराव नरसिंगपूरकर यांची कन्या गीता हिच्याशी विवाहबद्ध झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांचा गृहस्थाश्रमाचा प्रवास सुरू झाला. बेलापूरकर कुटुंबातील या उभयतांना पहिली कन्या प्राप्त झाली, जिचे नाव नीलम ठेवण्यात आले. तिच्या आगमनाने घरातील आनंद द्विगुणित झाला आणि तिच्या लक्ष्मीच्या पायगुणाने बेलापूरकर घराण्याची खऱ्या अर्थाने भरभराट होत गेली. तदनंतर निलेश आणि नेहा ही आणखी 2 रत्ने बाळासाहेब आणि गीता यांच्या संसारात प्राप्त झाली. या तिन्ही मुलांचे पालनपोषण संगोपन या उभयतांनी अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून धैर्य आणि चिकाटीची सांगड जोपासत अतिशय मायेने, प्रेमाने आणि सुसंस्काराने केले. त्याचेच प्रत्यंतर म्हणजे आज एवढ्या वर्षानंतरही या मुलांचे एकमेकांमधील प्रेम, जिव्हाळा, आदर आणि आई वडिलांच्या कष्टाची जाण आजही अबाधित आहे. बाळासाहेब यांनी आपल्या व्यवसायामध्ये ग्राहकांशी अगदी स्नेहपूर्ण संबंध जोपासले. म्हणजे गुणवत्तापूर्ण सोने चांदी घ्यायचे असेल तर फक्त आणि फक्त बेलापूरकर ज्वेलर्सच अशी ओळख घोडेगावमध्ये निर्माण केली. अगदी मुंबई, पुणे ते थेट महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारी घोडेगावमधील मंडळी सुवर्ण खरेदीसाठी बाळासाहेब यांच्याकडेच येऊ लागले. हा म्हणता व्यवसायाचा डोलारा असा वाढला की चिरंजीव निलेश सुद्धा त्यांना या व्यवसायात हातभार लावू लागला आहे. आपले आजोबा आणि वडील यांनी अतिशय कष्टाने उभा केलेला हा व्यवसाय आहे ही भावना सदैव मनात ठेवून निलेश यांनी या व्यवसायाला पुढे नेण्याचे ठरविले आणि आज लांबून लांबून ग्राहक शुद्ध सोने चांदी खरेदी करण्यासाठी बेलापूरकर ज्वेलर्सलाच पहिली पसंती देतात. बाळासाहेब यांनी कौटुंबिक जबाबदारीबरोबरच आपण या समाजाचं देणं लागतो या भूमिकेतून त्यांनी प्रत्येक सामाजिक कामात हिरिरीने सहभाग सुरूच ठेवला. प्रत्येकाच्या सुखदुःखात अगदी घरच्या माणसाप्रमाणे सहभागी होऊन ते मित्रांसाठी कुटुंबाचा जणू एक घटकच बनले आहेत. देवदेवतांचे नित्यनेमाने दर्शन घेणे, मित्रांशी गप्पा गोष्टी करणे, नातवंडासोबत खेळणे, वर्तमानपत्र वाचणे, निलेशला जमेल तशी व्यवसायात मदत करणे आणि मनसोक्त क्रिकेट पाहणे हा छंद त्यांनी अजूनही जोपासला आहे. डिंबे या ठिकाणी तर त्यांनी तब्बल 15 वर्षे आठवड्याच्या प्रत्येक रविवारी बाजाराच्या दिवशी जाऊन तेथील ग्राहकांना सोने व चांदीच्या दागिन्यांची विक्री करण्याचे काम केले आणि स्वतःच्या वडिलांचे अविरत सेवेचे नाव अबाधित ठेवले. आज वयामुळे त्यांना जरी शक्य होत नसले तरी आता ग्राहक आवर्जून वेळ काढून घोडेगाव येथे येऊन त्यांच्याकडेच सोने खरेदी करतात. हीच काय ती आस्थागायतच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल. बाळासाहेबांची मोठी मुलगी नीलम ही श्री अरुणराव निफाडकर यांच्याशी विवाहबद्ध झाली असून त्यांना स्वरा आणि गौरी या 2 कन्या आहेत. मुलगा निलेश हे श्री अतुल शेठ कुलथे यांची कन्या तेजल हिच्याशी विवाहबद्ध झाली असून त्यांना आराध्या ही कन्या आहे. तर धाकटी मुलगी नेहा ही सागर शेठ बुराडे यांच्याशी विवाहबद्ध झाली असून त्यांना कृष्णा हा मुलगा तर साई ही कन्या आहे. आज ही सारी कुटुंबे अतिशय गुण्यागोविंदाने आपापला संसार करीत आहेत आणि एक ऋणानुबंधांची सांगड एकमेकांमध्ये जोपासत आहेत. मध्यंतरीच्या काळात वडील शांताराम शेठ यांचे देहावसान झाले. त्यामुळे या कुटुंबामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली. पण कुटुंबामध्ये पुन्हा नवी उमेद, नवी चेतना निर्माण करत बाळासाहेब यांनी आपल्या कुटुंबाला सदैव गतिमान राहण्याचे बळ दिले. आज हे कुटुंब पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आपापल्या कामात कार्यरत आहे. बेलापूरकर ज्वेलर्सचे नाव सोने चांदीच्या क्षेत्रात आज अतिशय अभिमानाने घेतले जात आहे. त्याचे कारण म्हणजे
या क्षेत्रात होत असलेले आधुनिक बदल बाळासाहेबांचा मुलगा निलेश यांनी आत्मसात करून व्यवसायामध्ये अधिक गुणवत्ता, सेवा, सचोटी, पारदर्शकता आणि दर्जा निर्माण करीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच आजोबांचे नाव असलेली शांताराम शेठची पेढी ही आजही निलेशच्या रूपाने ग्राहकांचा विश्वास जोपासत आहे. आज या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आई सरस्वती आणि बाळासाहेब यांचा प्रवास नक्कीच आपणा साऱ्यांना एक प्रेरणादायीच म्हणावा लागेल. या आई आणि मुलाचा हा आजचा दिवस एकाच वेळी साजरा करण्याचा हा अवर्णनीय क्षण बेलापूरकर यांच्या कुटुंबात येणे म्हणजे नक्कीच ही भाग्याची गोष्ट आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थाने सोनियाचा दिवस झाला आहे, जो आपणा साऱ्यांच्या उपस्थितीने अधिकच शोभिवंत झाला आहे. आणि म्हणूनच आपली लाडकी आई सरस्वती आणि श्री बाळासाहेब शांताराम शेठ बेलापूरकर यांना आपणा साऱ्यांकडून अभिष्टचिंतन सोहळ्याच्या भरभरून शुभेच्छा आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी भरभरून सदिच्छा. आज पहिली एक सृष्टी होणार आहे. त्यांचे नाव आहे अविनाश बेलापूरकर. तर ते आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा ते नेहमी एक दिवस सुद्धा नाही, असं एक दिवस टाईम सुद्धा नाही गेले की डीमार्टला गेले. एक वर फ्रीज लई मिळतं म्हणूनच ते आमच्याकडे रोज येतात. आणि ह्यांनी दुकानाला लई सांभाळलेलं. आजपर्यंत त्यांनी देवगडाला कडून पैसे उरलेले आणि पैशांचे ते लई काळजी घेतात. तरी डीमार्टला गेले तरी सामान कमीच खरेदी करतात ते. आणि त्यांना पैसे लई साठवून ठेवतात, कळतही द्यायचं काही, पण पैसे लई साठवून ठेवतात. आणि मग ते पुढे जेव्हा जास्त गरज लागल तेव्हाच वापरतात. तर अजून सकाळी पहाटे उठून 6 वाजता ते दुकानात लावता, खर्च बघता. आणि आमच्या दुकानी जास्त काही आणि एवढं. आणि अजून जेव्हा कोणी आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा एक लॉलीपॉप घेऊन येतं आमच्याकडे खवी होऊन. आणि आम्ही माझी बहीण असाई ती तिचं आणि ती सुद्धा तिला लई आवडे म्हणून ते मला सुद्धा आवडे. पण ते घेऊन आमच्या येतातच. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर राजनेश पोतनीस. निलेशने मला सांगितलं की बाळासाहेबांची 61 निमित्त मला काही बोलायचं आहे. नुसत्या विचारानेच मी आठवणींच्या सागरात बुडालो असं म्हणूया. बाळासाहेबांबद्दल काय सांगायचं. अविनाश माझा घोडेगावातला पहिला मित्र. वय वर्ष 3, 3.5 असतानाचा तो माझा पहिला मित्र आयुष्यातला. आणि खूप वर्षांच्या आठवणी आहेत. मला आठवते की आम्ही दोघं जण हातात हात घालून पहिल्या दिवशी बालवाडीत गेलो होतो. आणि आम्ही दोघे जण प्राथमिक शाळेमध्ये पण दोघं जण बरोबर गेलो होतो. तेव्हापासूनच्या आठवणी आहेत. माझा सगळ्यात जवळचा आणि प्रेम असलेला माझा तो मित्र. बोलायला खूप आठवणी येत आहेत. काय नेमकं त्यातलं बोलायचं काय नाही असा प्रश्न पडलाय. मला माझं लहानपण आठवलं सगळं, जे अविनाशच्या घरातच असायचं. दिवसातला निम्मा वेळ आम्ही त्याच्याकडे असायचो.
निम्मा वेळ कदाचित थोड्या आमच्या घरी थोडे रस्त्यावर असायचो. अगदी लहानपणी आम्ही खेळत असताना मी एकदा पडलो आणि माझ्या काही पायाला दुखापत वगैरे काही झाली. तर मला आठवतंय की त्या वेळेला तो पूर्ण दिवसभर माझ्या घरी माझ्याबरोबर बसून होता, अजिबात घरी गेला नाही. की त्याला माझी इतकी काळजी वाटत होती किंवा मी एकटा राहू नये, माझ्याबरोबर तो हवा, यासाठी तो दिवसभर बसून होता. असं आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम त्या वेळेपासून आणि आताही पर्यंत ते असंच आहे. तो प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनांमध्ये, चांगल्या घटनांमध्ये, माझ्या आजारपणांमध्ये तो माझ्याबरोबर मनाने आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा शरीराने प्रत्यक्ष सुद्धा माझ्याबरोबर तो थांबलेला आहे. असे फार थोडे लोक आहेत की जे इतक्या लहानपणापासून की शाळेत पहिल्या बालवाडीत जाण्याच्या दिवसापासून आज 60व्या वर्षीपर्यंत आमचा दोघांचं एकमेकांशी घट्ट नातं आहे. अविनाशच्याकडे त्याचे वडील शांताराम बापू जे काम करायचे ते पाहत राहणं हा एक माझा मोठा छंद होता. त्या घरामध्ये खालीवरती त्या जिन्याने आणि खूप मला आठवते की त्या घरात माझा खूप वेळ गेला आणि अविनाश बरोबर खूप चांगले दिवस गेले. लहानपणापासून अविनाश हा एकदम शांत, मनमिळाऊ, प्रेमळ. माझं त्याचं कधीच भांडण झालं नाही. कधीच मला मित्र जवळ असताना एकमेकांची खूप भांडतात, पण मला कधीच आठवत नाही आम्ही दोघं भांडलो. अगदी जरी काही झालं तरी तो हसून बाजूला टाकणारा माणूस आहे. एखादी गोष्ट नाही आवडली तरी त्याची रिॲक्शन कधी नसायची. तो एकदम हसून बाजूला त्या गोष्टी टाकतो. अत्यंत जबाबदार आणि खूप कुटुंबाविषयी प्रेम असणारा अविनाश मला प्रकर्षाने जाणवते की जे आजकालच्या जगामध्ये प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो, पण अविनाशने शिक्षण चालू असताना अचानक शिक्षण थांबवून व्यवसायात पडण्याचा निर्णय घेतला. ते सुद्धा 12वी मध्येच शिक्षण जवळजवळ अर्धवट झालेलं. पण त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आता पप्पांना त्याच्या म्हणजे शांताराम बापूंना व्यवसायामध्ये मदतीची खूप गरज आहे आणि 4 भावांचं शिक्षण किंवा सगळ्या गोष्टी पूर्ण करणं हे त्यांना खूप अवघड जातंय. तर त्यांना मदतीची गरज आहे, त्यामुळे मी थांबतोय शिक्षण आणि मी व्यवसायात पडतोय. हा एक प्रकारचा अत्यंत जबाबदार आणि निस्वार्थीपणा, त्याग केला त्याने. स्वतःचा विचार न करता वडिलांचा आणि भावांचा विचार केला. असं सुद्धा आपल्याला आजकालच्या दिवसामध्ये क्वचितच बघायला मिळतं. नंतरच्या काळामध्ये आई वडिलांचे आजारपण चालू असताना, त्यांच्या वृद्धत्वातले प्रश्न चालू असताना सुद्धा अत्यंत त्याने आणि बहिणींनी दोघांनी अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने त्या दोघांचाही पूर्ण सर्व गोष्टी पार पाडल्या, त्यांची सेवा केली. हे पण क्वचित बघायला मिळतं आजकाल. त्याने पूर्ण त्याची जबाबदारी पार पाडलेली आहे असं मला वाटतं. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा 61 अविनाशची साजरी करणार आहोत आपण आणि त्याच्या आईचे 81 वर्षाचं आजींचं ते पण साजरं करतोय. हा एक फार मोठा चांगला योग म्हणला पाहिजे की एकाच कार्यक्रमामध्ये मुलाचं आणि आईचे वयाची एक चांगला टप्पा यशस्वीरित्या गाठल्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन आणि परमेश्वराचे आभार मानणार आहोत की ह्या दिवस त्या परमेश्वराने आपल्याला दाखवला आणि आपल्याला सगळ्यांना, सर्व लोकांना, इथे जमलेल्या लोकांना हा साजरा करायचा क्षण उपभोगता आला. त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. अविनाशला आणि मावशींना माझ्यातर्फे, कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मावशींना अशी प्रार्थना करतो की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावे. मी शशिकांत विठ्ठलराव गाडवे, राहणार घोडेगाव. आज बाळासाहेबांची 61वी आपण साजरी करतोय. अविनाश जरी नाव असलं तरी मी त्याला बाळासाहेबच म्हणायचं. आम्ही पहिलीपासून जिवलग दोस्त. आमची म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी. पहिलीला असताना आमच्यावर एक तिसरा मित्र असायचा, डॉक्टर राजेश पोतनीस. बाळासाहेब आणि मी आणि आम्ही दोघं जण राजेशकडं टी व्ही बघायला जायचं. आम्हाला मॅथचा नाद जास्त. मग आम्ही तिथं राजेश पोतनीसकडे जायचं. असं आम्ही तिघं मित्र. आम्ही मराठी शाळा सोडून आम्ही हायस्कूलला आलो. आम्ही एकत्रच. त्यानंतर आम्ही कॉलेजला गेलो मंचरला.
11वी 12वी मंचरला कॉलेजला केलं, 12वीला बाळासाहेबांनी कॉलेज सोडून दिलं बिझनेस अभावी. परंतु झालं काय की आमचे त्यावेळेस किस्से ते मला आता सांगूशी वाटतात, ते मला आठवतात. एक किस्सा सांगितलं तुम्ही सुद्धा हसतात. तो किस्सा असा होता की बाळासाहेबांच्या आत्या काजळे त्या मंचरला राहायच्या. आम्ही जेव्हा कॉलेज जायचं आम्हाला क्रिकेटचं दोघांना भयंकर नाद. मग आमच्या मनात बिंबलं होतं 11वीला सगळेजण पास करतात. आमचा त्यावेळी 98 पट होता आणि 98 पट होता. आम्ही मग काय केलं की न्यूझीलंडची मॅच चालू होती, न्यूझीलंड इंडिया टेस्ट मॅच. आणि बाळासाहेब आपण म्हणलं काय सगळे पास करतात परीक्षेला काय जायला काय जायचं नाही, आपण काय फरक पडतो म्हणून आम्ही 6 प्रथम सत्राचे 4 पेपर दिलेच नाही. त्यावेळी टेस्ट मॅच चालू होती, आम्ही बघत बसलो. चालू मॅच बी झाली, सगळं झालं, काय वाटलं नाही. पुन्हा आम्ही कॉलेज जायला लागलो. वार्षिक परीक्षेचा निकाल लागला. 98 पैकी 96 मुलं पास झाली, 2 मुलं नापास झाली. त्यात बाळासाहेब बेलापूरकर 8 म्हणून बाळासाहेबांचा पहिला रिझल्ट लागला. बाळासाहेब एक फेल. आता दुसरा कोण फेल? आम्ही दोघं एकमेक बघायला लागलो. मोठा आशा झाला, वर्गातही सगळे बघायला लागले आणि माझा नंबर आला, मी पण फेल. आम्ही दोघं त्यावेळेला नापास झालो. एवढी आमची दोस्ती, एवढा मोठा हास्या. मग 12वीला 11वीला पुढच्या वर्षी पास झालो. 12वीला बाळासाहेब मी पुन्हा जायला लागलो. 12वीला बाळासाहेबांनी मध्ये शाळा सोडली आणि मग आम्ही गोडेगावमध्ये दोघं रोज भेटायला लागलो. बाळासाहेबांच्या स्वभावाचा जो विचार केला, इतका मनमिळावू स्वभाव, असा मित्र मिळणं म्हणजे मी माझं भाग्य समजतो. बाळासाहेबांचं रोज सकाळ 9 आले की मला रोज आज देखील फोन असतो. आज सकाळ देखील फोन आला असता, शशीचं नाश्त्याला जायचं. मी आधीमध्ये मला वाटलं बाळासाहेबचं नाश्त्याला जायचं. एवढी आमची जीवलग दोस्त. घरातले काही कारण असू, घरातले सुखदुःखाचे प्रसंग असू, बाळासाहेब मला सांगणार, मी बाळासाहेबांना सांगणार. ही आमची दोस्ती ही आज तागायत राहिली आणि इथून पुढे सगळी राहणार आहे. असा बाळासाहेब आमचा मित्र. सगळ्यांशी मन मिळावं. घोडेगावमध्ये त्यांनी खूप मित्र जपले. माझ्या सध्याला अनेक मित्र आहेत, परंतु मी म्हणजे त्याचा लक्ष्मण किंवा राम म्हणलं तर वावगं ठरणार नाही, अशी आमची दोघांची दोस्ती. आज त्याची 61 साजरी होते. माझी सुद्धा 61 वय आहे. आम्ही दोघं इतकं आनंदाने सध्या सुद्धा जीवन जगतो की आपण तरुणच. आम्ही नाश्त्याला जातो ना, मजा करतो की बाळासाहेब आपण तरुणच समजायचं, आपण 61 समजायचं नाही. आपण 11वीला मंचर मयूरमध्येच मिसळ घालतो असं समजायचं. अशी आमची हसून खेळून दोघांची दोस्ती आहे. त्याचे मुलगा जो आहे निलेश, त्यांनी तर इतकं माझ्यावर सुद्धा इतकं प्रेम केलं, तिथं वडिलांना प्रेम करतो तेवढे घरी काही कार्यक्रम जरी असले, काही सुखदुःखाचे असू, मला म्हणणार काका असं कमी लगेच धावून जाणार, बाळासाहेब माझ्याकडे येणार. अशी बाळासाहेबांची माझी जीवलग. मला येतं एकच सांगायचं की अशी आमची जीवलग मैत्री ही आयुष्यभर परमेश्वराकडे राहू द्या. मी सद्गुरूच्या बैठकीला जातो, बैठकीला सुद्धा मी कायम बाळासाहेब म्हणत असतो, बाळासाहेब बैठकीला यायचं का, माझा जीवलग दोस्त आहे, त्याला सुद्धा शांती लाभावी हा त्या मांडवचा उद्देश आहे. आमच्या आईची म्हणजे बाळासाहेबच्या आईची देखील 81 आहे. 81 आणि ही बाळासाहेबांची 61 म्हणजे हा एक अमृत महोत्सव सारखा गोड कार्यक्रम आहे. सरकारला योग म्हणलं तरी चालेल, इतका सुंदर कार्यक्रम आज योगायोगाने घडून आलाय. या कार्यक्रमाला माझ्या गाडवे परिवारातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो. ह्या दोघांनाही अजून खूप आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो ही माझी परमेश्वराकडे प्रार्थना. मी सूर्यकांत दिगंबर काळे, पुणे जिल्हा मजदूर सहकारी बँकेत मी 1978 पासून माझा आणि श्री अविनाश शांताराम बेलापूर यांचा स्नेहसंबंध आहे. आम्ही एकमेकांचे परममित्र आहोत. एकमेकांच्या सुख आणि दुःखामध्ये आम्ही नेहमी सहभागी असतो. 78 पासून तर आज ताग्यात आमचे मित्र वृद्धिंगत संबंध वाढत गेले. एकमेकाच्या घरात मी आम्ही सुखदुःखात सहभागी असतो. त्यांनी मला वेळोवेळी अतिशय मदत केलेली आहे. ती घरगुती असो, प्रापंचिक असो किंवा इतर असो, त्यांचा मला नेहमी सहकार्यात हात असतो. त्यांचे आजोबा विष्णुपंत बेलापूरकर हे आमच्या आळीमध्ये छोटंसं पूर्वी दुकान होतं, त्या आमच्या शेजारी ते राहायला होते आळीमध्ये. नंतर त्यांचे वडील शांताराम बेलापूरकर नंतर व्यवसाय सांभाळू लागले. मग त्यांच्या दुकानात साधारण वाढ होत गेली. तसेच बँकेचे ते अधिकृत सराफ म्हणून ते 78 पासून आमच्या बँकेत होते. अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि आमच्या बँकेच्या व्यवसायाला त्यांनी बराचसा हातभार लावला. ग्राहकांचे त्यांचे असणारे संबंध, गावातले त्यांचे इतर संबंध हे अतिशय चांगले आणि सुलक्षाचे होते. घरगुती संबंध होते. कोणत्याही ग्राहक गरीब असो अगदी श्रीमंत असो, त्या अगदी चोखपणे व्यवहार करायचे. नंतर याच्यानंतर त्यांचे चिरंजीव अविनाश बेलापूरकर हे ते त्यांचं
व्यवसाय सांभाळू लागले. मग त्यांना अधिकृत ते आमच्या बँकेचे चालक झाले. त्यांच्यानंतर त्यांचे माझे मित्रत्वाचे संबंध वाढत गेले. आम्ही एखाद्या सख्या भावाप्रमाणे आमचे एकमेकांचे संबंध वाढले. माझ्या अडचणीची परिस्थिती एकमेकाला आम्ही मदत करत होतो. तसेच त्यांचे इतर गिरायकांशी सुद्धा त्यांनी अतिशय संबंध सलोख्याचे ठेवले. त्यांचे असणारे जे ग्राहक ते आपल्या घरातले एक व्यक्ती आहे याच्या संबंधून त्यांच्याशी त्यांनी सगळ्या ग्राहकांशी संबंध ठेवले. बँकेच्या व्यवसाय हातभार किंवा मदत करण्यात त्यांचा आमच्या बँक महत्त्वाचा वाटा आहे. अतिशय प्रामाणिक, विश्वासू, ते सहकार्य आहेत मला लाभले. माझ्या वेळोवेळी संकटाच्या वेळी त्यांनी मला भरपूर मदत केली. इतर लोकांनाही त्यांनी त्याचप्रमाणे सहकार्य केलं. गोर गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांना भेदभाव न करता सगळ्यांना सारख्या प्रकारचे त्यांनी सन्मानाची आणि सहकार्याची वागणूक दिली आहे. त्यांच्या या 61 निमित्ताने त्यांना मी हार्दिक शुभचिंतन करतो आणि त्यांना परमेश्वर अशी इच्छा व्यक्त की त्यांची दीर्घायुष्य लाभो, त्यांना सुख आणि शांती लाभो एवढी परमेश्वर मी चिंता करतो आणि त्यांचं आयुष्य सुख आणि संपन्नाचं जावं एवढी परमेश्वर मी ह्या त्यांच्या 61 निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. माझे मित्र खूप प्रेमळ, समंजस, मनमिळाव आहेत. मला खूप सहकार्य त्यांच्याकडून होतं. आम्ही सहकार्य करतो, एकमेकांना जीवापाड प्रेम करतो. आम्ही लहानपणापासून मित्र आहेत. आम्ही शाळेत एकत्र होतो 1ली ते 10वी. आमचं शिक्षण हसत मजेत खेळण्यात गेले. त्यांना क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती. आम्ही दोघं पण क्रिकेटमध्ये एक्सपर्ट होतो. आम्हाला खूप शाळेत मजा केली. मी बँकेत नोकरीला आहे. त्यांना नवीन नोटांची खूप आवड आहे. मी दिवाळीला, सणासुदीला खूप त्यांना नवीन नोटांची मदत करत असतो. त्यांची अपेक्षा असते मित्रांनी सहकार्य करावं. मी त्यांना दरवर्षी नवीन नोटा देत असतो. मी बँकेत असल्यामुळे त्यांना माझं सहकार्य असतं. आमचं रोज फोनवर बोलणं असतं. कधी आम्ही नाश्त्याला जायचं तरी आम्ही एकत्रच जातो. आमचा दिवस असा कधी जात नाही रोज फोन आल्याशिवाय. त्यांना बोलणं फार आवडतं. बोलणं थांबत नाही त्यांचं. ते बराच वेळ बोलत बसतात. त्यांना खूप बोलण्याची आवड आहे. प्रेमळ आहे स्वभाव त्यांचा. खूप सहकार्य करतात त्यांनी. तसेच त्यांच्या आईची 81 वर्षी वाढदिवस आणि त्यांच्या 61 दिवशी वाढदिवस. त्यांना आमच्याकडून, आमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो हीच आमच्यातर्फे प्रार्थना. मी चंद्रकांत मातरराव काळे, धंदा शेती. माझे आणि आमच्याचे 40 वर्षापासून मित्रसंबंध आहेत. एकदम घरच्यासारखे संबंध आणि लग्न कार्य घरातले काय असो सगळ्यात माझा सहभाग असतो. त्यांचा आमचा सहभाग असतो. आणि मी रोज दुकानात असतो बसलेला, दिवसाआड तरी बसलेला असतो. तर ग्राहकाशी यांचे चांगले संबंध आहेत. गोड बोलतात, मेलमुळे सगळ्यांना वागतात. धंदा प्रामाणिकपणे करतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही एकमेकाला काही असेल तर एकमेकाला म्हणजे समजून घेतल्याशिवाय कायम ती गोष्ट करत नाही. आणि सगळं घरातल्या गोष्टी एकमेकाला शेअर करतो. कुठं नाश्ता जरी असेल तर मला कायम फोन असतो. आम्ही ठराविक दिवशी नाश्त्याला एकत्र असतो. जेवण समजा असलं तर आम्ही एकमेकाच्या घरी जेवण वगैरे करतो. आणि लग्न कार्यात सगळं एकमेकाचं माझ्या हातून त्यांच्या घरातली सर्व लग्न पार पडलेली आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला आमची मित्र सहवास लाभला आणि मैत्री झाली तेव्हापासून आम्ही एकमेकाचे घट्ट मित्र आहोत. ज्या वेळेला म्हणजे लहानपण आमची ज्या वेळेला माझी जरा परिस्थिती जेमतेम होती त्यावेळेला म्हणजे असं सहकार्य केलं ग भावांसारखं सहकार्य केलं मला, ते मी कधी विसरू शकत नाही. अविनाशबरोबर ज्या वेळेला आम्ही बरोबर बाजारात जायचो शुक्रवारच्या, त्यावेळेला आम्ही दोघंजण बरोबर खरेदी करताना त्यांच्या पिशवीत जी वस्तू जाईल किंवा जे काय आम्ही घेऊ त्यांच्या एक पिशवीत माझ्या एक पिशवीत असायची कायम. आणि कोणतीही गोष्ट कुठेही खरेदी गेलो तर आमचं असंच असायचं, घरच्यासारखे संबंध. आणि
मला कधी पैसे असे म्हणजे देऊन दिले नाहीत. कोणत्याही गोष्टी कुठं गेलो सर्व खर्च त्यांचा असायचा. एवढं आमचे घरच्यासारखे चांगले संबंध, एकदम मैत्री आणि घरच्या जेव्हाभावाचे भावाभावासारखे संबंध. नंतरची गोष्ट म्हणजे आमचे एवढं घरचे संबंध जवळ आले का आम्ही एकमेकाच्या संबंधात असल्याशिवाय आम्हाला राहत नव्हतं. कोणत्याही घरात धार्मिक काम असो, दुसरं कोणतं असो, घरातलं सगळं मला शेअर केल्याशिवाय कधी म्हणजे सर्व घरातली मला कायम म्हणजे माझं नाव असतं आणि माझा विषय कायम असतो आणि आमचाही त्यांच्याविषयी कायम असतो. आणि आमच्या घरचे सर्व माझा मुलगा मंडळी मुलगी सर्व त्यांच्या सान्निध्यात असतात. त्यांच्या अविनाशच्या मुली सर्व मला वडिलांप्रमाणे मानतात आणि एकदम आस्तेवाईक चौकशी करतात. मुली पण, दोन्ही मुली माझ्या मुलीसारखाच आहेत. अविनाशचा मुलगा निलेश म्हणजे आम्हाला एकदम घरच्यासारखा वागवतो, प्रेमाने, सर्वांशी प्रेमाने बोलतो, सर्वांशी संबंध चांगले, गिऱ्हाईकांशी एकदम प्रेमाने गोड बोलतो. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं तर मला म्हणजे इतकं वडिलांप्रमाणेच सर्व मानतो. घरातले बी सर्व लोक मला निलेशची आई, बहिणी, आजी, वडील, आजोबा होते ते पण मला असे सगळेजण प्रेमाने काका काका म्हणून संबोधित होते आणि एकदम घरच्यासारखे माझ्याशी संबंध पहिल्यापासून आहे. आणि दर पौर्णिमेला आम्ही वडोदऱ्याला गाडीमध्ये जातो घरच्यासारखं. दर पौर्णिमेला आम्ही ज्या वेळेला जात असन त्यावेळेला आम्ही एकत्र गाडीत जातो. आणि महत्त्वाची गोष्ट, असा मित्र मिळणे नाही ना असा परिवार मिळणे नाही, इतके आमचे घरोपाशी संबंध आहेत. अविनाशची आई, वडील, आजी आवाज आमचे एकदम जवळचे संबंध. माझी मंडळी म्हणजे सचिनची आई आणि अविनाशची आई दोघी मैत्रिणी, एकदम जीवाच्या मैत्रिणी, एकदम घरच्यासारखं संबंध जुने. अविनाशची 61 आणि अविनाशच्या आईची 81वी. हा म्हणजे एकदम चांगला वाटतो आणि जुळून आलेला आहे. त्यामुळं हे चांगलं वाटतं आणि अशा वेळेला क्वचितच पाहायला मिळतो. तर त्यांच्या पुढील आयुष्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.